बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। या प्रकरणामध्ये बडे मासे पोलिसांच्या गळाला लागल्याची शक्यता आता दिसून येते। दरम्यान अंडाशयाच्या रॅकेटमध्ये फक्त बदलापूरच नाही तर मुंबई, ठाणे आणि अनेक परिसरातील मोठ्या मोठ्या डॉक्टरांचा सहभाग यामध्ये असल्याची माहिती समोर येते। पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाकडून आता ठाणे, वांगणी आणि विठ्ठलवाडी या सगळ्या परिसरामध्ये छापे टाकले जात आहेत, झडती घेतली जाते। या कारवाईमध्ये तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त किमतीचा औषधांचा साठा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान बदलापूरमध्ये अंडाशय तस्करी प्रकरणात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली। ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर यावर पोलिसांनी लगेचच कारवाई सुरू केली आणि यामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त किमतीचं औषध साठा या कारवाईमध्ये पोलिसांनी जप्त केलाय। ही औषधं नेमकी कशासाठी वापरली जात होती, या रॅकेटमध्ये नेमका कुणाकुणाचा सहभाग आहे यासाठी पोलीस अधिक तपास करतात। यामध्ये पोलिसांनी 3 महिलांना देखील अटक केली। सुलक्षणा गाडेकर सह पोलिसांनी 3 महिलांना अटक केली आहे। यातली मेन सूत्रधार ही सुलक्षणा गाडेकर आहे, जिच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आणि तिच्या घरामध्ये संशयास्पद इंजेक्शन जप्त करण्यात आले। दरम्यान गोरगरिबांना, महिलांना पैशांचं आमिष दाखवून हे कृत्य करण्यासाठी ते भाग पाडत होती। अंडाशयाची तस्करी करायची आणि त्या अंडाशयाची विक्री ती करत होती। दरम्यान या महिलांना अंडाशयामागे 20,000 रुपये दिले जात होते, तर मध्यस्थी करणाऱ्या महिलांना 3,000 रुपयांची किंमत दिली जात होती आणि अशा प्रकारे हा संपूर्ण प्रकार चालू होता। मात्र ही माहिती समोर आल्यानंतर आता पोलिसांनी यावर धडक कारवाई सुरू केली आणि या तपासामधून आणखी काय माहिती आता समोर येणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।